नमस्कार. ओके. मोरपंखच्या या विशेष कार्यक्रमामध्ये अनमोल मोती या युट्यूब चॅनल वरती मी श्रद्धा सुदामे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. ओके. आज मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की आपण मराठी भाषा गौरव दिन अतिशय दिग्गज अशा साहित्यिकांच्या कवयित्रींच्या सहवासामध्ये घालवतो आहोत. आपल्या मराठीतील अनेक संतांनी त्यांच्या कीर्तनातून, जसे संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नरहरी सोनार, सावता माळी, संत गोरा कुंभार यांनी कीर्तनातून, भजनातून, भारुडातून, ओव्यातून, अभंगातून मराठी भाषा संपन्न केली आहे. तसंच आपल्या मराठी साहित्यिकांनी किती आणि कसे नावं घ्यावीत, कुसुमाग्रज, शांता शेळके, पु ल देशपांडे, वसंत कानिटकर, प्र के अत्रे यांनी मराठी भाषेला समृद्ध केलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठी भाषेला परकीयांच्या आक्रमणापासून वाचवून अतिशय समृद्ध संपन्न केलं आहे आणि तो ठेवा आपण आज जतन करतो आहोत. तर मोरपंख तर्फे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आणि आपण एकेकाची थोडक्यामध्ये ओळख करून घेऊ. सगळ्यात आधी आशाताई पांडे, आपलं सहर्ष स्वागत. नमस्कार. नमस्कार. आशाताई नमस्कार आशाताई. पांडे सांगायचं म्हणजे आशाताई पांडे या अतिशय थोर साहित्यिक, कवयित्री, लेखिका आहेत आणि यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे महाराष्ट्रातील त्या पहिल्या महिला गझलकार आहेत, एकमेव गझलकार आहेत. त्याबरोबरच त्यांनी कबीराचे दोहे हे मराठीमधून अनुवादित केलेले आहेत. या व्यतिरिक्त 5 भाषा ज्या मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू आणि संस्कृत यामधून त्यांनी त्यांचे 26 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहे. अतिशय हे म्हणजे आपल्याला अभिमानास्पद ही गोष्ट आहे की आपल्या नागपुरामध्ये आज आपल्या म्हणजे आपले त्यांचे चरणस्पर्श माझ्या चॅनलला लागतात. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या ऋषी मुनींनी जी काही श्लोक लिहून ठेवले आहेत ते सुद्धा आशाताई पांडेंनी अनुवादित केलेले आहेत. आणि त्याबरोबरच मागच्या 8 वर्षापासून त्या साहित्य विचार नावाची साहित्याची संस्था चालवत आहेत आणि अल्पशा कालावधीमध्ये त्यांनी ती संस्था आपल्या कार्यामधून, कार्यक्रमामधून राज्यस्तरीय पातळीवरती नेऊन ठेवलेली आहे. सो अशा अनेक पुरस्कार प्राप्त आशाताई पांडे, आपलं पुनश्च एकदा स्वागत. नमस्कार तुला. दुसरे आज आपल्याला लाभलेले प्रसिद्ध गझलकार आहेत डॉक्टर राज रणधीर सर. नमस्कार. डॉक्टर राज हे व्यवसायाने होमिओपॅथ डॉक्टर आहेत आणि जालना येथे ते प्रॅक्टिस करतात. त्यांचे गझल मंथन, गझल रंग आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये गझल सादर करणे याच्यामध्ये ते ऍक्टिव्हरित्या सहभाग असतो त्यांचा. त्यांचं आतापर्यंत भेट हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे आणि एक कथा संग्रह अजून त्यांचा येऊ पाहतो आहे. आणि सरांबद्दल एक वेगळी सांगायची गोष्ट म्हणजे सरांची वृत्ती सुद्धा अतिशय सेवाभावी अशी वृत्ती आहे. तर तिसऱ्या आपल्याला आज लाभलेल्या काव्य मैफिलीमधल्या कवयित्री आहेत सौ मंदा खंडारे. आपलं सहर्ष स्वागत. मंदा खंडारे या सुद्धा लेखिका आणि उत्तम कवयित्री आहेत. त्यांचा आतापर्यंत काव्य सुमनांजली हा कविता संग्रह आणि काजवे मनातले हा कथा संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. अनेक पुरस्कार प्राप्त अशा लेखिका मंदा खंडारे या नागपूरमधील स्थित आहेत. आणि त्यांचा येणारा अजून एक कथा संग्रह, मला असं वाटतं हिंदी काव्य संग्रह ख्वाईशे, हा सुद्धा प्रकाशनाच्या मार्गावरती आहे. त्याबरोबरच त्या दिवाळी अंकामधून आणि अनेक मासिकांमधून लेखन करत असतात. तर अशा रीतीने आज आपण काव्य मैफिलीला सुरुवात करतो आहोत आणि मराठी भाषा दिनाचा जो सोहळा आहे तो अशा आगळ्या वेगळ्या ढंगाने आपण साजरा करतो आहोत. तर सगळ्यात आधी मी विनंती करीन आशाताई पांडे यांना की त्यांनी आपल्या एक 5-10 मिनिटांमध्ये आपलं जे काही
अप्रतिम लिखाणाचे गझल कविता त्यांची जी काही इच्छा असेल ती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवावी आणि आपले मोलाचे उपदेश आजच्या या मराठी गौरव दिनाच्या निमित्तानं सगळ्यांबरोबर शेअर करावेत. नमस्कार. मराठी गौरव दिन आपण साजरा करतोय. मला असं वाटतं की मराठीचा गौरव वाढवण्यासाठी मराठी माणसांनी मराठीचा आग्रह धरणं अतिशय आवश्यक आहे. आपण पटकन दुसऱ्या भाषा स्वीकारून घेतो. दुसऱ्या भाषेचा माणूस भेटला की त्याच्या भाषेत बोलतो, पण इतर भाषिक मराठी भाषेत बोलत नाही. हा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे की त्यांना मराठीबद्दल आपुलकी प्रेम वाटलं पाहिजे, म्हणून त्यांनी मराठी बोलणं गरजेचं आहे. आपण त्यांची भाषा बोलणं गरजेचं नाही. हा मुद्दा लक्षात ठेवून मराठी भाषा गौरव दिनाला हा एक प्रत्येकाने संकल्प घ्यायचा की मी मराठीतच बोलीन. इतर भाषेत भेटले तरी त्यांच्याशी मराठीत बोलीन, त्यांना मराठी बोलायला लावीन, मी दुसरी भाषा बोलणार नाही. तेव्हा आपल्या मराठीचा गौरव लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, हे म्हणण्याची जी सुरेश भटांची होती, त्यांचं जे प्रेम होतं ते जर जागवायचं असेल तर आपल्याला हे करायला पाहिजे. दुसरं, आपल्याला अनेक गोष्टींचा आग्रह धरायला पाहिजे. भट गझल सम्राट म्हणवले गेले, पण त्यांच्या स्मृती दिनाला अजून गझल दिन ही मान्यता मराठी माणसांनी मिळवलेली नाही. असं आग्रही आपण असायला पाहिजे. तेव्हा आपली मराठी लोकांसमोर येईल, लोकांना तिच्याबद्दल आदर निर्माण होईल. असे 2 मुद्दे मला मांडायचे आणि आता मी तुम्हाला माझ्या 2 कविता ऐकवते. महाराष्ट्राची पहिली महिला गझलकार असं बिरुद ज्या संग्रहाने मला मिळवून दिलं तो आहे अंतरीचे सूर. आणि हे कसे सुरू झाले ते या गझलेतून ऐका. गझलेचं नाव आहे सुरुवात. पानावरी दवांची बरसात आज झाली. दवांची बरसात फुलांवर होते, पण माझ्या गझलेत पानांवर. पानांवरी दवांची बरसात आज झाली, माझ्या मनी सुरांची सुरुवात आज झाली. माझ्या मनी सुरांची सुरुवात आज झाली. ओठावरी फुलांची हसली हळूच लाली. ओठावरी फुलांची हसली हळूच लाली, डोळ्यात मोसमांची सुरुवात आज झाली. माझ्या मनी सुरांची सुरुवात आज झाली. आला प्रशांत वारा झुलवीत मेघमाला. आला प्रशांत वारा झुलवीत मेघमाला, निशब्द श्रावणाची सुरुवात आज झाली. माझ्या मनी सुरांची सुरुवात आज झाली. लावून लक्ष ज्योती रजनीश हसत आहे. लावून लक्ष ज्योती रजनीश हसत आहे, देहात पौर्णिमेची सुरुवात आज झाली. माझ्या मनी सुरांची सुरुवात आज झाली. प्रीती धरा नभाची उजळून रात्र गेली. प्रीती धरा नभाची उजळून रात्र गेली, हे सूर छेडण्याची सुरुवात आज झाली. माझ्या मनी सुरांची सुरुवात आज झाली. माझ्या मनी सुरांची सुरुवात आज झाली. एक गझल माझा आवडता विषय आहे आणि दुसरं भक्ती. भक्तीमध्ये माझं मन रमते आणि माझे 3 भक्तिगीत संग्रह प्रसिद्ध आहे. पहिल्या याला अनुराधा मराठी आणि शौनक अभिषेकींचे स्वर आहेत आणि दुसऱ्या याला अशोक गोकर्णचा स्वर आहे. त्या इंद्रायणी या भक्तिगीत संग्रहातलं मी एक गीत ऐकवते. शीर्षक आहे हरी पावला रे. झंकारली रे हृदयात वीणा. झंकारली रे हृदयात वीणा, अधरात मुरली सामावली रे. मृदंग मनीचा नादावला रे, भक्ती समाजा हरी पावला रे. मृदंग मनीचा नादावला रे, भक्ती समाजा हरी पावला रे. पुष्पात दिसला गंधात हसला. पुष्पात दिसला गंधात हसला, देठातही तो आहे विकसला. देठातही तो आहे विकसला, पानामध्येही तो गावला रे, भक्ती समाजा हरी पावला रे. मेघात दिसला गगनात वसला, घननीळ माझ्या हृदयात हसला. मेघात दिसला गगनात वसला, घननीळ माझ्या हृदयात हसला. शब्दात रंगे तो सावळा रे, भक्ती समाजा हरी पावला रे.
नयनात माझ्या श्रीरंग काना, नयनात माझ्या श्रीरंग काना, प्राणात वाहे खळा यमुना, हाकेस माझ्या तो धावला रे, भक्ती समाजा हरी पावला रे, हरी पावला रे. मी काय बोलू तो बोलत आहे, मी काय बोलू तो बोलत आहे, अश्रूही माझे तो झेलत आहे, अश्रूही माझे तो झेलत आहे. मार्गी तयाने दिवा ठेवला रे, मार्गी तयाने दिवा ठेवला रे, भक्ती समाजा हरी पावला रे, भक्ती समाजा हरी पावला रे, हरी पावला रे, हरी पावला रे. धन्यवाद. फार सुंदर, अप्रतिम, खूपच छान. सुंदर आशाताई. खूप छान. दोन्ही रचना छान. खूपच सुंदर. धन्यवाद आशाताई. आता डॉक्टर राज आपल्याकडे येते. धन्यवाद. आणि सर्वात पहिले एकदा इतक्या छान मैफिलीसाठी मला तुम्ही निमंत्रित केलं आहे. मी सर्वांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि आशाताईंचा भेटून खूप आनंद झाला आणि त्यांच्यासोबत माझं हे ऍक्च्युली पहिलीच मैफिल आहे आणि त्यांच्याविषयी नाव खूप ऐकलं आहे. त्यांच्यासोबत मैफिल आपल्यामुळे ही भेटली, याचं खरं तर भाग्य आहे आम्हाला. मंदाताईंनाही नमस्कार. नमस्कार सर. मला गझलकार म्हणून तुम्ही बोलल्यामुळे मी एक सुरुवातीला गझल सादर करतो आणि नंतर एक छोटी कविता, चालेल. की बोलण्यापेक्षा कवितेमध्ये जास्त वेळ मला द्यावासा वाटतोय. की मी कवितेचे जीर्ण पान जे पुन्हा उलटले होते, मी कवितेचे जीर्ण पान जे पुन्हा उलटले होते, शब्द अचानक जिवंत होऊन खूप बोलले होते, शब्द अचानक जिवंत होऊन खूप खूप बोलले होते. मी कवितेचे जीर्ण पान जे पुन्हा उलटले होते आणि मायेने तळहात फिरवणी दूर धूळ मी केली, मायेने तळहात फिरवणी दूर धूळ मी केली. वहीतले मग गंधित अक्षर पुन्हा बहरले होते, वहीतले मग गंधित अक्षर पुन्हा बहरले होते. मी कवितेचे जीर्ण पान जे पुन्हा उलटले होते आणि मिटवून डोळे मी शब्दांना पुन्हा बिलगलो अंती, मिटवून डोळे मी शब्दांना पुन्हा बिलगलो अंती. शब्दातून त्या नाजूक काही अर्थ निसटले होते, शब्दातून त्या नाजूक काही अर्थ निसटले होते. मी कवितेचे जीर्ण पान जे आणि कवितेतून मी तुला वाचले, एक शिरशिरी आली, कवितेतून मी तुला वाचले, एक शिरशिरी आली. आभाळाने रंग उधळले चित्र काढले होते, आभाळाने रंग उधळले चित्र काढले होते आणि कुठून आला वारा त्याने घरभर पाने केली, कुठून आला वारा त्याने घरभर पाने केली. वाऱ्याला कवितेतून माझ्या मीच वगळले होते, वाऱ्याला कवितेतून माझ्या मीच वगळले होते. मी कवितेचे जीर्ण पान जे आणि काळाच्या हातातून अस्सल कथा हरवली होती, काळाच्या हातातून अस्सल कथा हरवली होती. काळासोबत चालत जाणे मीच ठरवले होते, काळासोबत चालत जाणे मीच ठरवले होते आणि सैरा वैरा दिशाहीन मी धावत सुटलो होतो, सैरा वैरा दिशाहीन मी धावत सुटलो होतो. काळाने तळपायाखाली स्वप्न तुडवले होते, काळाने तळपायाखाली स्वप्न तुडवले होते आणि डोळ्यामध्ये डोहाच्या प्रतिबिंब तुझे बघताना, डोळ्यामध्ये डोहाच्या प्रतिबिंब तुझे बघताना, डोळ्यामध्ये मी डोहाच्या प्राण त्यागले होते, डोळ्यामध्ये मी डोहाच्या प्राण त्यागले होते. मी कवितेचे जीर्ण पान जे आणि एक दुसरी कविता घेतो की पहिली गझल होती. खूप रंग सुंदर. उमलणाऱ्या सर कलिकेला, गझल. रंग उमलणाऱ्या कलिकेला पाहत होतो आपण, रंग उमलणाऱ्या कलिकेला पाहत होतो आपण, फार अनोख्या विश्वामध्ये नांदत होतो आपण, फार अनोख्या विश्वामध्ये नांदत होतो आपण. आकाशी तारा तुटतो का शोधत होतो आपण, आकाशी तारा तुटतो का शोधत होतो आपण. खळखळ खळखळ आनंदाने नदी वाहती होती, खळखळ खळखळ आनंदाने नदी वाहती होती. तिला थांबणे जमले नाही ती नाकळती होती, तिला थांबणे जमले नाही ती नाकळती होती. काठावरती काठ होऊनी थांबत होतो आपण, काठावरती काठ होऊनी थांबत होतो आपण. एक अनोख्या विश्वामध्ये नांदत होतो आपण. हातामध्ये मी जेव्हा तो हात पकडला होता,
हातामध्ये मी जेव्हा तो हात पकडला होता, श्वासामध्ये सांग कुणाचा श्वास अडकला होता, श्वासामध्ये सांग कुणाचा श्वास अडकला होता. अजून गुलाबी क्षण तेव्हा जे मागत होतो आपण, फार अनोख्या विश्वामध्ये नांदत होतो आपण. आणि अंगामध्ये एक शिरशिरी तेव्हा नकळता आली, अंगामध्ये एक शिरशिरी तेव्हा नकळता आली. गालावरती अजून माझ्या त्या ओठांची लाली, गालावरती अजून माझ्या त्या ओठांची लाली. ऋतू बदलत्या आयुष्याचे रंगत होतो आपण, फार अनोख्या विश्वामध्ये नांदत होतो आपण. आणि मावळतीचे किरणे घेऊन सांज उतरली होती, मावळतीचे किरणे घेऊन सांज उतरली होती. तेव्हा माझ्या आयुष्याची दिशा हरवली होती, तेव्हा माझ्या आयुष्याची दिशा हरवली होती. ना लपणाऱ्या अश्रूंनाही लपवत होतो आपण, ना लपणाऱ्या अश्रूंनाही लपवत होतो आपण. फार अनोख्या विश्वामध्ये नांदत होतो आपण. आणि काठावर मी बसून राहिलो, बघत राहिलो केवळ. काठावर मी बसून राहिलो, बघत राहिलो केवळ. पाणी समोर असूनही माझ्या जळत राहिलो केवळ. पाणी समोर असूनही माझ्या जळत राहिलो केवळ. खळखळणाऱ्या लाटांसोबत वाहत होतो आपण, खळखळणाऱ्या लाटांसोबत वाहत होतो आपण. फार अनोख्या विश्वामध्ये नांदत होतो आपण. आणि वसंत सरला आयुष्याचा, ग्रीष्म एकटा उरला. वसंत सरला आयुष्याचा, ग्रीष्म एकटा उरला. नदी सोडून गेली शेवट, काठ एकटा उरला. नदी सोडून गेली शेवट, काठ एकटा उरला. जन्मभराची सोबत कोठे मागत होतो आपण, जन्मभराची सोबत कोठे मागत होतो आपण. फार अनोख्या विश्वामध्ये नांदत होतो आपण. आणि सांग तुलाही आठवती का एकांताची गाणी, सांग तुलाही आठवती का एकांताची गाणी. आठवल्यावर येत असावे डोळ्यामध्ये पाणी, आठवल्यावर येत असावे डोळ्यामध्ये पाणी. तळहाताचा रुमाल तेव्हा बनवत होतो आपण, तळहाताचा रुमाल तेव्हा बनवत होतो आपण. फार अनोख्या विश्वामध्ये नांदत होतो आपण. आणि कवितेचं शेवटचं कडवं बघा की, सरसर वारा धावून यावा, ढगशी दाटून यावे. सरसर वारा धावून यावा, ढगशी दाटून यावे. असे वाटते पावसात या पुरते भिजून जावे, असे वाटते पावसात या पुरते भिजून जावे. भिजल्यावरती मिठीत केवळ बिलगत होतो आपण. फार अनोख्या विश्वामध्ये नांदत होतो आपण. रंग उमलणाऱ्या कलिकेला पाहत होतो आपण. फार अनोख्या विश्वामध्ये नांदत होतो आपण. फार अनोख्या विश्वामध्ये वा, नांदत खूप होतो. सुंदर, खूप सुंदर खूप सर. छान. दोन्ही कविता छान, खूपच सुंदर, अप्रतिम. दोन्ही कविता छान. अप्रतिम. मराठी राजभाषा दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. आणि त्याच अनुषंगाने मी एक कविता सादर करते. हं. ते जे शीर्षक आहे, माझी माय मराठी. हं. माय मराठीचे गाऊ किती गुणगान, माझ्या माय मराठीचे गाऊ किती गुणगान. ज्ञानोबा माऊलीने दिला हिला बहुमान, ज्ञानोबा माऊलीने दिला हिला बहुमान. माय मराठीचा गोडवा जणू साखरेचा पाक, माय मराठीचा गोडवा जणू साखरेचा पाक. भक्ती रसातून चालती जसे अमृताचे पाट. पहाटेच्या पारी ओवी गाय जनाबाई, पहाटेच्या पारी ओवी गाय जनाबाई. अरे संसार संसार म्हणत जगण्याचा मंत्र देई बहिणाबाई, अरे संसार संसार म्हणत जगण्याचा मंत्र देई बहिणाबाई. माय बोलीचे उपकार भावमणीचे सांगता येई, माय बोलीचे उपकार भावमणीचे सांगता येई. दिल्या घेतल्या वचनाचे पांग सारे फेडता येई. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी काव्यानंद साजरा, असा हा कार्यक्रम आपला. हो. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी होई हा काव्यानंद साजरा. मराठी राजभाषा दिनाचा सोहळा हा आनंदी गोजरा, सोहळा हा आनंदी गोजरा. वा. त्यानंतर दुसरी मुक्त छंदातलीच मी कविता सादर करते आहे. हा. आता 8 मार्च येतो आहे, महिला दिन. त्याच निमित्ताने मी ही कविता केली होती, तीच मी तुमच्या समोर एक सादर करते आहे. कवितेचे नाव आहे ती. ती
मन घाबरत नाही. आताशी मन घाबरत नाही कुठल्याच वादळाला तिचे. आताशी मन घाबरत नाही कुठल्याच वादळाला तिचे. रात्रीच्या अंधाराला भेदून आरपार बघतात डोळे तिचे. रात्रीच्या अंधाराला भेदून आरपार बघतात डोळे तिचे. पावसाशी तर नातेच जुने तिचे. पावसाशी तर नातेच जुने तिचे. तो रिमझिम येता येता कधी रौद्र रूप धारण करेल हे आजकाल मन जाणते तिचे. तो रिमझिम येता येता कधी रौद्र रूप धारण करेल हे आजकाल मन जाणते तिचे. आताशी तर ती दोषही नाही देत कुणालाच. आताशी तर ती दोषही नाही देत कुणालाच. वाऱ्यामध्ये खुला केश संभार खुला करत सहज वावरते ती तिच्यात. आताशी तर दोषही नाही देत ती कुणालाच. वाऱ्यामध्ये दिलखुलासपणे केश संभार खुला करत सहज वावरते ती त्यात. आणि कधी आंबाळ्यावर एखाद्या गजऱ्याला माळावे तसे जीवनातल्या अनेक वादळांना सहज माळते ती. आंबाळ्यावर एखाद्या गजऱ्याला माळावे तसे जीवनातल्या अनेक वादळांना अगदी सहज माळते ती. अशी तर मागे वळून बघायला, भूतकाळांच्या आठवणीत पापड्या ओल्या करायला आवडतही नाही तिला. आताशी तर मागे वळून बघायला, भूतकाळाच्या आठवणींमध्ये पापण्या ओल्या करायला आवडतही नाही तिला. तिने हे बळ आणि कुठं आणली तिने ही सहजता. मन निगरगट्ट केले तिने. मन निगरगट्ट केले तिने की सहनशीलतेच्या पल्याड तिने शोधल्या तिच्याच अस्तित्वाच्या खुणा. मन निगरगट्ट केले तिने की सहनशीलतेच्या पलाड तिने शोधल्या तिच्याच अस्तित्वाच्या खुणा. की मातीचेच आपण मातीतच जाणार, मातीचाच गुण घेत सहनशीलतेतून सृजनाकडची वाट उमगली तिला. सहनशीलतेतून सृजनाकडची वाट उमगली तिला. धन्यवाद. सुंदर, क्या बात. छान, खूपच छान. तर सगळ्यांचे खूप मनपूर्वक आभार. आज आपण इथे येऊन धन्यवाद. आपला मराठी भाषा गौरव दिन त्याला 4 चांद लावले आणि त्याची म्हणजे सुरुवात छान झाली. धन्यवाद आशाताई, धन्यवाद मंदाताई आणि धन्यवाद सर. तुम्हालाही धन्यवाद.